मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं परळी नगरपालिकेत लागलेलं आहे। आपण पाहू शकतो की 2 डिसेंबर रोजी परळी शहराचं मतदान अत्यंत शांततेने पार पडलं होतं आणि त्याची आता अवघ्या 2 दिवसानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि या पाहिलं निवडणूक आयोगाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, कसं मतमोजणी होणार आहे, माझ्यासोबत बोलण्यासाठी इथं सध्या निवडणूक अधिकारी अरुणजी लाटकर साहेब, काय सांगायचं कशा आता अवघ्या 2 दिवसावर आता 21 डिसेंबरमध्ये मतमोजणी होणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? परळी वैजनाथ नगर परिषदे सार्वत्रिक निवडणूक 2025 करता मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला यापूर्वी 88 मतदान केंद्रावर झालेले आहे। ज्या प्रभागामध्ये वाढीव मतदान मुदत वाढलेली आहे अशा 15 केंद्रावरती पुन्हा 20 तारखेला मतदान घेत आहोत आणि 21 डिसेंबरला मतमोजणीची आपण ही तयारी केलेली आहे। यामध्ये 9 टेबल आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। प्रत्येक टेबलवरती एक प्रभाग, याप्रमाणे पहिल्यांदा 9 प्रभाग येतील आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 8 ते 17 प्रभाग येतील। सकाळी अक्षरशः किती वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, किती वाजेपर्यंत संपत होईल? आपले ठीक सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। आपण 9:30 वाजता सर्व उमेदवारांना आतमध्ये घेऊ। उमेदवारांच्या समोर आपला स्ट्रॉंग रूम उघडला जाईल आणि ठीक 10 वाजता आपल्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। पहिल्यांदा सुरुवातीला टपाली मतदान जे आहे ते काउंट केलं जाईल आणि त्यानंतर मग EVM मशीनचे काउंट केलं जातं। यामध्ये पाहिलं उमेदवाराला किती उमेदवाराला आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे? आपल्याला एका टेबलवरती संपूर्ण प्रभाग असल्यामुळं एक उमेदवार अथवा त्याचा एक प्रतिनिधी यामध्ये अलाउड केलेला आहे। कसा बंदोबस्त असणार पोलिसांचा? पोलिसांचा ऑलरेडी स्ट्रॉंग रूममध्ये 3 टायर सिस्टीममध्ये आपली संरक्षण व्यवस्था आहे। CRPF जवान आहेत, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत, स्टेट पोलीस आहेत आणि CCTVचं कव्हरेज आहे। या ठिकाणी आपल्याला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ऑलरेडी जमाबंदीचा आदेश लागू केलेला आहे। त्यामध्ये स्ट्रॉंग रूम किंवा मतमोजणीच्या कक्षापासून 200 मीटर अंतरावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जे उमेदवार असतील, जे नागरिक आहेत, त्यांना आपण काय आवाहन करणार आहेत? उपस्थित नागरिकांना आपण मतदान प्रक्रिया शांततेत अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या परळी नगर परिषदेकडं अतिशय शांततेत वातावरणात आपण मतदान प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। आता 20 डिसेंबरला सुद्धा 15 केंद्रावरती सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा सहभाग नोंदवावा आणि 21 तारखेला शांततेत सगळी मतदान मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सर्वांना जो काही त्यांना उत्सुकता आहे रिझल्टची ती सर्वांना 21 तारखेला समजेल। आपण पाहू शकतो स्ट्रॉंग रूमच्या बाजूलाच काही अंतरावर या ठिकाणी मतमोजणीची आता प्रशासनाला तयार करण्यात आली आणि तयारी मात्र पूर्ण झालेली आहे। 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंजे, TV9 मराठी, परळी, बीड। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।